शरद पवारांची तब्येत या ठिकाणी बिघडलेली आहे। शरद पवारांना आता उपचारासाठी बारामतीहून पुण्याला आणलं गेलंय। पुण्याच्या रुबी रुग्णालयात त्यांना आता उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। शरद पवार यांच्या तब्येत ही बिघडल्याची बातमी आता समोर येतेय। उपचारासाठी त्यांना पुण्यात आणण्यात आलेलं आहे। पुण्याच्या रुबी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी आता दाखल करण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी शरद पवार यांच्या तब्येत बिघडल्याची ही बातमी समोर येते। उपचारासाठी आता त्यांना पुण्यात आणण्यात आलेलं आहे। बारामतीहून त्यांना आता पुण्यात रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आलेलं आहे। शरद पवारांची ही तब्येत बिघडलेली आहे। शरद पवार हे बारामतीत होते, त्यानंतर मात्र आता त्यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे। अगदी काही वेळापूर्वीच बारामतीहून त्यांना पुण्यात आणण्यात आलेलं आहे। पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। उपचारासाठी त्यांना या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे। शरद पवार यांची ही तब्येत आता बिघडलेली आहे। खरं तर अनेक दिवसांनंतर शरद पवार हे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अनेक ठिकाणांची त्यांनी पाहणी केली। अजितदादा यांचं निधन झाल्यानंतरही त्यांनी जो धीर होता तो सोडला नव्हता। अधिक अपडेट घेऊयात आपण। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल, काय अपडेट आहे? शरद पवार हे रुबी रुग्णालयात पोहोचलेले आहेत। खोकल्याचा त्रास शरद पवारांना होते आणि त्यामुळे त्यांना रुबी रुग्णालयामध्ये आता उपचार केले जाणार आहेत। आज सकाळी शरद पवार हे बारामतीमध्ये होते, मात्र बारामतीमध्ये असताना सुद्धा सकाळपासून त्यांनी कोणाच्याही भेटीगाठी घेतलेल्या नव्हत्या। त्यांना खोकल्याचा आणि श्वास घेण्याचा त्रास हा जाणू लागला होता आणि त्यामुळे डॉक्टरांनी तात्काळ त्यांना उपचार घ्यावे अशा सूचना दिल्या आणि त्यानंतर शरद पवार हे बारामतीहून आता पुण्यात रुबी रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि रुबी रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर ग्रँट हे आता शरद पवारांवर उपचार करणार आहेत। त्यांची आधी तपासणी करणार आहे। त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज आहे का नाही किंवा त्यांना घरी सोडून दिलं जातं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। पण आता रुग्णालयामध्ये जाताना शरद पवार यांची पूर्ण आपण बॉडी लँग्वेज पाहिली तर फारसं काही त्यांना त्रास झालेला नाहीये, मात्र खोकल्याचा त्रास त्यांना होतोय आणि त्यामुळेच ते उपचार घेण्यासाठी सध्या रुबी रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। जी, निश्चितच अमोल, खरं तर शरद पवार यांच्या समवेत त्यांच्या कुटुंबियातील कोण उपस्थित आहे का? सुप्रिया सुळे आणि रेवती सुळे या दोघी बारामती पासून त्यांच्या सोबत आहेत आणि आताही त्या दोघी त्या रुग्णालयामध्ये आहेत। त्याचबरोबर प्रतिभा पवार या सुद्धा सोबत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंबीय सध्या रुबी रुग्णालयामध्ये आहेत। आता आपण पाहतोय तर अजित पवार यांच्या निधनानंतर आज त्यांचा 13वा विधी होता आणि त्या विधीसाठी सगळे पवार कुटुंबीय हे खरं तर काटेवाडीमध्ये होतं, पण सकाळपासून शरद पवारांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यामुळे ते कुणीही काटेवाडीमध्ये गेलेले नव्हते। मात्र सकाळपासून डॉक्टरांचं एक पथक हे शरद पवारांच्या निवासस्थानी होतं। मात्र रुबी रुग्णालयाच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांना पुण्यामध्ये उपचारासाठी घेऊन या असं सांगितलं आणि त्यानंतर सुप्रिया सुळे या शरद पवारांना घेऊन पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि आता रुबी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार केले जातील। नेमका त्यांना खोकल्याचा त्रास हा कशामुळे होतोय हे सुद्धा डॉक्टर तपासामध्ये सांगतीलच। पण गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं की सहयोग या सोसायटीमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर जे राज्यभरातील नागरिक त्यांचं सांत्वन करण्यासाठी येत आहेत त्याला आवर्जून शरद पवार हे उपस्थित राहिलेले होते आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांना हा त्रास होत असल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यामुळेच आता उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। अमोल, खरे तर कधीपर्यंत त्यांना आता पुण्याच्या या रुबी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येणार आहे या संदर्भातील काही अपडेट? खरं तर आता किती दिवस त्यांना रुग्णालयामध्ये ठेवलं जातं, लगेच त्यांना मध्ये जातं
हे पाहणं महत्वाचं आहे. कारण शरद पवार यांना आता आपण जर रुग्णालयात जाताना पाहिलं तर ते उठून चालत गेलेले आहेत आणि त्यामुळे फारसा काही त्रास नाहीये, पण खोकल्याचा त्रास त्यांना जाणवतोय. त्यामुळे रुग्णालयामध्ये त्यांना आज ठेवण्यात येतं का सोडलं जातं हे पाहणं महत्वाचं असेल. पण काही दिवस शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला मात्र रुग्णालय प्रशासनाकडून दिला जाऊ शकतो आणि त्यामुळे शरद पवार आज रुग्णालयात राहतात की त्यांना घरी सोडलं जातं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. जी, निश्चितच अमोल. खरं तर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल देखील लागलेला आहे. बाहेर सर्वत्र जल्लोष देखील सुरू आहे. या दरम्यान त्यांना पुण्यात पोहोचण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या का? तर या ठिकाणी शरद पवार यांची तब्येत बिघडलेली आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झालेला आहे आणि त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.